हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मी आज सुगड पूजत आहे. तर सुगड कशा पूजतात ते मी तुम्हाला दाखवते. काही नाही आहे, याच्यात अवघड गाजर घेतलेला आहे आणि शेंगा आहेत ज्या शेंगदाण्याच्या असतात त्या शेंगा आहेत, त्या भाजलेल्या आहेत आईनी चुलीवरती. गाजर आणि पावटं घेतलेले आहे आणि हरभऱ्याची एक ती सुकी हे असते, शेंग असते ती घेतलेली आहे आणि एक ही ज्वारी का काहीतरी ज्वारी असेल आय थिंक, काहीतरी आहे ते मला परफेक्ट माहिती नाही, ते घेतलेले आहेत आणि आणि ह्या 5 संक्रांती आहेत आणि त्याच्यावरती एक छोटीशी वाटी आहे. तर पहिल्या 5 संक्रांती मी मांडून घेतल्यात. खाली 4 ठेवायचं, त्याच्यावरती 1 ठेवायच्या आणि संक्रांतींमध्ये आपलं जे सफेद तिल असतात ते टाकायचे असतात. काळे तिल पण टाकायचे असतात. पण आता काळं पूजत नाही त्याच्यामुळे मी सफेद तिल टाकलेले आहेत आणि आपले तिळगुळ टाकलेले आहेत आणि मी हे घरात लाडू बनवलेले आहेत, की तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघू शकता आणि अशी मस्त संक्रांत पूजलेली आहे. त्याला धूप-दीप दाखवलेले आहे. आपला दिवा लावलेला आहे आणि एक-एक फूल ठेवले आहे. हळदी-कुंकू, अक्षता वाहिलेले आहेत आणि दर टाईमाला सांगते तशा प्रकारे पहिलं दीप प्रज्वलित केले. त्यानंतरच मी संक्रांती पूजल्या आणि छोटीशी अशी मस्त अशी रांगोळी काढली. खूप गडबड होती, तुम्हाला दिसतंय तसं नाही आहे. हां, कारण की पुरणपोळीचं जेवण होतं. पुरणपोळी म्हटल्यानंतर पुरणपोळी, कांदा भजी, परत आपली कटाची आमटी आणि सगळे नैवेद्य असतात गाईला, स्वामींना, देवाऱ्याला, परत ज्योतिबाला, पुन्हा ह्या संक्रांतींना पण दाखवायचे होते. सो ते चाललेलं आणि मग मी एकदा संक्रांती पूजून घेते. हळदी-कुंकू पहिलं मी स्वतःला लावलं आणि मग नंतर संक्रांतीला लावलं. हे मी पहिलंही पूजा मांडतेवेळी पण आपण पहिले स्वतःला हळदी-कुंकू व्हायचं असतं, म्हणजे लावायचं असतं. त्याच्यानंतरच आपण पुढची सेवा करायची असते. ह्याच्यानंतर मी गेली बांगड्या घालायला म्हणजे ह्याला आणि मी चुडा घालायला गेली ताईंकडे. अ, ह्या माझ्या समोरच्या ताई आहेत, म्हणजे माझ्या नात्याने जाऊबाई लागणार. मग मी त्यांच्याकडे चुडा घालायला गेली. त्यांनी मस्त असा चुडा असा भाजावा लागतो म्हणजे गॅसचा असा सेक द्यावा लागतो. काही-काही चुलीवरती पण करतात. अशा प्रकारे असतो. मग त्याला त्यानंतर ते असे उपकतात आणि मग आपल्या हाताला घालतात. लूज घातला तर जास्त टाईम टिकतो आणि खूप फिट्ट घातला की जरा भीती असते. असो, पण ताईंनी खरंच खूप छान अ, अ, चुडा घातला आणि संक्रांतीला चुड्यांचा मानच आहे, कितीही काही झालं तरी. तर मी पण ते ज्योतिबावरून हौशीनेच आणलेले, की संक्रांतीसाठी स्पेशली संक्रांतीसाठी मी चुडे घेऊन आलेली आणि फायनली मी ते घातले आणि खरंच हे चुडे भाजतेवेळी खूप हात भाजतात. त्यांचे तुम्ही बघितले असाल, त्यांचे पण हात भाजत होते. ॲक्चुअली मला पण थोडंसं भाजलं म्हणजे कारण की चुडा गरम गरम झाला की जोरात त्याचा चटका पण लागण्याची शक्यता असते. तरी पण त्यांनी घातला. मला असं वाटलं मला घालायला कोण भेटतंय की नाही, भेटतंय की नाही. पण फायनली भेटला आणि ही मी रात्री मेहंदी काढलेली. एका हातावरच काढली कारण की दुसऱ्या हातावर काढायची होती, माझी खूप हौस होती. पण समर्थला काय माहिती आवडत नव्हतं. त्याला ते हाताला मेहंदी बघून त्याला खूप त्याची चिडचिड होत होती. मग एनिवे मी लगेच काढून लगेच धुवून पण टाकलेली. पण खूप छान रंग आला खरंच. मेहंदी, साज, हिरव्या बांगड्या हा सगळा घातला का साज छान वाटतो. असं आणि ह्याच्यानंतर मी मंदिरात म्हणजे आमच्या देवळात जायला निघाली. 2 सुगड घ्यायच्या असतात आणि ते आपल्या पदरात घ्यायच्या असतात आणि ही वाटी जी आहे ती घ्यायची असते, जी मी तुम्हाला म्हटलं सफेद तिलाने भरून ठेवलेली आणि हळदी-कुंकू घ्यायचं असतं आणि आता पहिलं आपण ववसा घ्यायला जायचा असतो. सो मी हे 10:00-10:30 वाजता आय थिंक घरातून निघालेली आणि मी ववसा घ्यायला गेली आणि बायका अशा जमलेल्या छान वाटलं. सगळ्यांचं पटकन केसं धुतलेली, केसांना काही केलं नाही, सटासट गेली आणि साडी म्हटलं संध्याकाळीच छान असं तयार व्हावं, आता उरकावं. कारण की घरी पुरणपोळ्यांचा पण थाट घातलेला समर्थ होता. त्याच्यात समर्थला डोळे आलेले, त्याच्यामुळे पटापट होईल तितकं करायचा प्रयत्न करत होती आणि संध्याकाळी सगळ्यांकडेच हळदी-कुंकूचा कार्यक्रम होता, इव्हन माझ्याकडे पण होता आणि हे सुगड कशा पुजायचे तर 2 सुगड ठेवायच्या आणि त्याच्यावरती हळदी-कुंकू व्हायचं असतं आणि आपण हळदी-कुंकू जे आणलेलं असतं वाटायला, जे सगळ्यांच्या घरी ते हळदी-कुंकू लहान पोरी जाऊन चमच्या-चमच्यानी देतात.
म्हणून मी पण ती आणलेली आणि ते त्याच्यावरती ठेवायचं असतं किंवा ववसा ठेवायचा असतो. मी पहिला ववसा ठेवलेला आहे आणि मग तिथे हळदी-कुंकू वाहिल्यानंतर ज्योतिबाच्या जो आमचा देवारा म्हणजे सॉरी मंदिर आहे त्याच्या आतमध्ये जायचा एंट्री नसते लेडीजला. मग तो जो आपल्याला अशी पट्टी लावलेली आहे म्हणजे उंबरठा म्हणाल, तिथूनच आपण हळदी-कुंकू वाहायचं असतं. त्यानंतर आम्ही सगळ्या बायकांना हळदी-कुंकू लावलं आणि ज्योतिबांना पण मी तिळगूळ म्हणजे इतर सगळ्यांनी दिले. मी ही आज फर्स्ट टाईम करते. कारण की गेल्या वर्षी समर्थ झालेला. समर्थ झाल्यामुळे हार्डली तो 3 जानेवारीला झाला आणि 15 जानेवारीपर्यंत आय थिंक 10-12 दिवसच झालेले. त्याच्यामुळे हे मला प्रथा बघायला नव्हती भेटली. ही माझ्यासाठी नवखी प्रथा होती. अ, पण मस्त वाटलं. खरंच छान आहे. खूप छान आहे आणि मी जास्त एन्जॉय केला ह्या गोष्टीचा, की खरंच आपली संस्कृती खूप भारी आहे. जितकं समजून घेऊ तितकी अजूनच आपल्याला आवड निर्माण होते आणि खरंच बायका येऊन बघितलं कशा मस्त सुगड अशी मांडलेली आणि आमचे आमचे काय आपलेच मी तर म्हणेन आपले ज्योतिबा बघितले असेल. खूप छान मंदिर पण बांधलेले. बायका सगळ्या एकामेकाला हौसेने हळदी-कुंकू लावत होते आणि सगळे एकामेकाचे जे इथे नाही राहत, जे सातारला वगैरे राहतात, प्रॉपरली गावात कोण-कोण राहतंय, कोण-कोण नाही राहत, ते एकामेकाची चौकशी करत होत्या. बायकांच्या पुरणपोळ्या झाल्या की नाही, हे एकामेकाला गप्पा मारत होत्या, की झालं का, उरकलं का, लवकर या. म्हणजे दुपारी 2-2:30 वाजता आम्हाला पुन्हा मंदिरात यायचं होतं. म्हणजे घरी जाऊन पुरणपोळ्या करणे, सकाळी उठणे, एवढं सगळं बायकांना जमणं जरा अवघडच असतं. असो आणि हे पदरामध्ये आम्ही सुगड घेतल्या, त्याच्यावरती ती वाटी घ्यायची असते आणि एकामेकीला आपला ववसा वाटायचा असतो. कोणीही कोणाला द्यायचा असतो. म्हणजे वरचं जे संक्रांत असते आपली जी ती आपण एकामेकाला द्यायचं असते. हे अशा प्रकारे असतं. ॲक्चुअली सगळ्यांनाच खूप छान वाटलं, की मी ब्लॉग करते आणि मग सगळेच बोलत होते, "आमचा पण एक असा शूट घे." मग मी त्यांना म्हटलं, "चालेल, नक्की घेते." पण मला नंतर कळालं, की हा सगळ्याच लेडीजला आवड आहे. हां, मी गपचूप व्हिडिओ करत होती. पण कोणाला असं मी कळून दिलं नव्हतं, की मी असं काहीतरी ब्लॉग करते. पण नंतर सगळ्यांना वाटलं म्हणून छान प्रकारे असं त्यांनी प्रतिसाद दिला आणि मी हा असा ब्लॉग केला. ह्या अशा प्रकारे ववसा वाटायचा असतो हे तुम्हालाही कळेल म्हणून मी छान असं मॅनेजमेंट केलं. कसं वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या अशा एकामेकाला ववसा वाटायचा असतो. म्हणजे वरचं जी संक्रांती असते ती पुढच्या व्यक्तीला म्हणजे जी महिला असेल तिला द्यायची असते आणि आपली जी वरची वाटी असते ती आपल्याकडेच ठेवायची असते आणि खाली त्याच्या खाली ववसा असतो. म्हणजे त्याच्यात हळदी काय हळद कुंड असते काहीतरी आणि खारीक, बदाम हे सगळं असतं. त्याला ववसा म्हणतात. तो खाली घ्यायचा असतो आणि त्याच्यावरती 2 संक्रांती घ्यायच्या आणि त्याची एक वाटी असते. ते अशी पास करायची. जितके करू तितके छान असतं. म्हणजे एक दुसऱ्याला एकामेकाला देऊ तितकं चांगलं असतं. तर तशा प्रकारे चाललेलं. काही-काही महिला ज्या मंदिरात येत नाहीत त्या घरीही घेतात. जर एखाद्याची सासू, सून असेल तर त्या घरातल्या घरातही घेऊ शकतात. मुलगी, आई असेल ते घरातल्या घरातही घेतात. अं, सगळ्याच येतात असं काही नसतं. आम्ही नेमक्याच आलेलो आहे. ह्याच्यानंतरही कोण आलं असेल. आम्ही जितक्या जमलं तितकं मज्जा चाललेली. खरंच खूप मज्जा चाललेली आणि छान एक्सपिरियन्स आला. मला तर खूप आला आणि खरंच सगळं शूट करण्यासाठी एवढे मस्त असं बोलतात ना, प्रतिसाद देत होते ते बघून तर मला अति, अति आनंद होत होता आणि आवडीने सगळे बोलत होते, "आमचा शूट घे, एक आमचा शूट घे." त्या गोष्टीचा तर अति म्हणजे अति आनंद होत होता. असो तात्पर्य एवढंच, की खरंच सगळ्यांना आवड असते. आपण एकदा विचारायचं असतंच, की करू की नको करू शूट बट त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि हे अशा प्रकारे सगळ्यांचं झालं. पुन्हा बायका म्हणजे महिला आल्या. परत हळदी-कुंकवाचं हे केलं. बाकीच्या महिला ज्या आल्या नव्हत्या उशिरानं कारण की खूप अशा लेडीज होत्या ज्यांनी नैवेद्य सकट सगळं उरकून आलेल्या घरातून. नैवेद्य बनवून वगैरे आलेल्या. आणि मला खरंच उशीर झाला म्हणजे आमच्या आईनी बऱ्यापैकी पुरणपोळ्या वगैरे उरकलेल्या आणि हे असं
स्वामींचा चाला सॉरी दर टाईमाप्रमाणे स्वामी, स्वामी असं ज्योतिबा च्या जो कट्टा आहे त्या कट्ट्यावरती आपल्या ज्या संक्रांती लिहिलेल्या असतात, त्या तिथली एक वरची संक्रांत असते ती तिथे 5 वेळा किंवा 3दा अशी ठेवायची असते. मी तुम्हाला माझी संक्रांत दाखवते की कशी ठेवायची असते. अशी 1दा, 2दा, 3दा, 4दा आणि ही 5 वेळा. अशा प्रकारे करून संक्रांत आपल्या डोक्याला टच करायची असते. कारण की आपण हा ववसा आपण ज्योतिबाला दिलेला आहे. आणि झालं आम्ही ह्याच्यानंतर मारुतीच्या मंदिरात गेलो. मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथेही हळदी-कुंकू वाहिलं. त्याच्यानंतर तिथेही आम्ही आमचा जो ववसा आहे तो ठेवला आणि तिथे ववसा झाल्यानंतर सगळ्या महिलांनी एकामेकीला हळदी-कुंकू लावलं आणि खरं इथेही छान वाटलं ह्या म्हणजे मंदिरात जाऊन, की हे जवळच आहे म्हणजे आमच्या घराच्या जवळच आहे हे मंदिर आणि इथेही ववसा एकामेकीला वाटायचा आणि ह्याच्यानंतर आम्ही फोटोशूट केले. जमलेच तर ह्याचा ब्लॉग मी पुढे नक्कीच टाकेल फोटोशूट केल्याचे. अ, आणि हे अशा प्रकारे संक्रांतीचा असा मस्त छोटासा कार्यक्रम झाला. अजून मोठे पुढचे व्हिडिओ आहेत ते मी लवकरच पोस्ट करेन आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या हा चांगल्या प्रतिसादाने मला अजून व्हिडिओ करायला आवडतातच आणि आता लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबतच आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.